गाभाड गाभाड सापडलंय मनोरमे, गाभाड. पिढ्यानपिढ्या जतन केलेलं हे गुप्तधन याच्या पुढचं कागद कुठं आहे? ते पुढचे कागद मिळायलाच हवेत. ते पुढचे कागद मिळायलाच हवेत. तिघून ते बाळ याच खोलीतनं नेले होते. मग त्याचं अर्धवट का नेलं होतं? याचा अर्थ उरलेली पानं इथेच कुठेतरी आहेत. सापडत का नाही आहेत मला ती? सगुणात ती पानं बघितली होती. तिने वाचलं असेल, तिला कळलं असेल म्हणून म्हणून मुद्दाम ती पानं कुठेतरी तिने लपवून ठेवली आहेत. म्हणजे ती कुणाला दिसू नये, ती मिळू नयेत म्हणून. कुठे ठेवली आहेत? पण कुठे ठेवली असतील? सगुणा पाताळ यंत्री चिटकीण आहे मी, चिटकीण. ती हे असं करूच शकते. हे पकडे 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 पकडे. सखूला सोडून जायची वेळ आली आहे म्हटल्यापासून देवी आमच्यावर रुसल्यात, बोलत नाहीयेत. काय झालं लखुमाई? तू एवढी गप्प गप्प का आहेस? हो ना रे रंगा दादा, लखुमाई खूप गप्प आहे. काय झालंय तिला? हसत का नाहीये? हस ना ग लखुमाई, हस. कुठे काय हसते की? बरं सखू, तुला एक गंमत सांगू का? हा सागर गोट्यांचा खेळ म्हणजे लय झाके. कोणी बरोबर असो किंवा नसो, एकटीला बी खेळता येतोय. हा, आणि येळ कसा जातो ते पण समजत नाही, हो की नाही? काय झालं? लखुमाई कुठे गेली? अगं काही नाही, ते आतमध्ये काहीतरी काम असेल, ते करायला गेली असेल. मी बघून येतो, तू खेळ. हा, मला ठाऊक आहे आपण आता इथून निघायचं असं मी तुम्हाला सकाळी म्हटलो, म्हणून राग आलाय, हो ना? आघात नाही, काळजीत आहे. कळत कसं नाही तुम्हाला? अहो सखू किती लहान आहे आणि बिचारीने आजवर किती सोसलंय. आता कुठे तिच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण आलेत. उमा शिवाप्पा जवळ असल्याप्रमाणे निवांत वाटतंय. असं असताना तिला सोडून जाताना जीवावर नाही का येणार? माझा जीव तुटतो. अहो, मला सखूची काळजी नाहीये का? आणि आजवर प्रत्येक क्षणी आपण तिच्या पाठीशी नव्हतो का? आहोतच. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता ती मोठी होईपर्यंत तिला इथेच राहावं लागेल. आपण जर तिच्या बरोबर राहिलो तर ती दुबळी होईल. अहो, सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होताना झगडा हा सुरवंटालाच करावा लागतो ना. आपल्याला दया आली म्हणून जर आपण त्याची मदत करायला गेलो तर त्याचे पंख दुबळे नाही का होणार? शिवाय सखूला इथे काहीही कमी पडणार नाही. कुठलंही दुःख किंवा संकट तिच्या आसपासही भटकणार नाही याची खात्री बाळगा. मनाला आवर घाला. सखूला पुढच्या लढाईसाठी तयार व्हायचंय. मी सखूसाठी शिरा करते. हा हा, आता कसं
तुम्ही हसून बोललात ना की बरं वाटतं. पण दिगू किती बावळट आणि धांदरट मुलगा आहे. आपण काय जाळतो ते बघायला नको.